सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले एक छोटंसं परंतु सुंदर गाव म्हणजे पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी। बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या बाँड्रीवर हे गाव आहे। या गावचे भूमिपुत्र असलेले ॲडव्होकेट एन साबळे हे विधी विभागामध्ये सुप्रसिद्ध आहेत। बीड न्यायालयामध्ये त्यांचे उत्कृष्ट कार्य चालू आहे। साबळेवाडी या गावामध्ये एकत्र कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे व ते लहानाचे मोठे झालेले आहेत। त्यांचे कुटुंब हे आजही एकत्रितच आहे। बीड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे। सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे। सर्वांना योग्य सल्ला देणारे नामदेव साबळे हे त्यांच्या कामामधून सुप्रसिद्ध झालेले आहेत। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट एन साबळे यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी हे गाव, म्हणजे ते गाव आणखी कुठल्या गावाच्या जवळ आहे सांगायची गरज नाही, कारण या गावातून एक कर्तबगार व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं एक जिल्ह्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला। मला असं वाटतं की आपणच आपल्या गावाची ओळख निर्माण करतो आणि काम जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला लोक ॲप्रिशिएट करतात, लोक ओळखतात, लोक सॅल्यूट करतात आणि निश्चितपणे हा अभिमान त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर हा अभिमान, स्वाभिमान, गर्व आईवडिलांसाठी असतो, गावकऱ्यांसाठी असतो, पाहुण्या रावळ्यांसाठी असतो, समाजासाठी असतो आणि मग पाहता पाहता ही माणसं समाजाचं सुद्धा भूषण होतात। कारण समाज फार काही मागत नाही, परंतु समाजातील लोकांना या ठिकाणी योग्य वेळी सल्ला दिला, मार्गदर्शन केलं। कारण प्रत्येक गोष्ट पैशाने सुटत नाही हो, कारण पैशापेक्षा सुद्धा या ठिकाणी अलौकिक सल्ला लागतो आणि तो सल्ला जी व्यक्ती देते ती व्यक्ती खरंच ग्रेट असते। अगदी आयुष्यभर कोणाचंही वाटोळ केलं नाही, योग्य सल्ला दिला, योग्य न्याय दिला आणि म्हणूनच आज सगळ्यांच्या गळ्यातले ताईत म्हणजे या बीड नगरीतील ॲडव्होकेट साबळे नामदेव नाथा म्हणजेच सर्वांचे लाडके, इन शॉर्ट ॲडव्होकेट एन साबळे साहेब। साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तुमचं सर्वात प्रथम स्वागत। सुरुवात करूया तिथून की पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी नाही का, आणि या साबळेवाडी या गावातून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। मला विचारावं वाटतं की साबळेवाडी हे जे गाव कसं आहे नेमकं, म्हणजे अगदी आज आणि काल ते सांगा सर। साबळेवाडी ही जे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील बाँड्रीवर, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या बाँड्रीवर एका सह्याद्री रांगेच्या कुशीत वसलेले हे साबळेवाडी गाव, ज्या ठिकाणी शिंदफाना नदीचा उगम जो आहे तो आमच्या साबळेवाडी गावाच्या थोड्या पश्चिम बाजूला होतो। त्या नदीच्या किनारी बसलेले एक छोटंसं खेडे म्हणजे साबळेवाडी। साबळेवाडी गावचं एवढं सुंदर वर्णन तुम्ही केलं की सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव नाही का, तसं तर पश्चिम महाराष्ट्राची बाँड्री, मराठवाड्याची बाँड्री आणि बाँड्रीवरलं गाव नाही का। विचारावं वाटतं की जेव्हा डोंगर दऱ्याच्या कुशीमध्ये गावं असतात ना, त्या गावामधलं जीवन वेगळं असतं। भलेही तिथं रस्ता नसेल, वीजही नसेल, परंतु एक आहे की एकमेकाला जोडणारी माणसं असतात। कारण आपण बघतो की रस्ता आहे पण तोडणारी माणसं आहेत, तर गावातली माणसं त्या काळातली, गावाचा तो माहोल तो सांगा सर। साबळेवाडीची एक घरं पाहता 30-40 लोक घरं असलेले वस्ती। पूर्वी म्हणजे 5-5 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या पुढून पाणी पिण्यासाठी जाण्यासाठी लोक जात येत होते। दळणवळणाचं म्हणाल तर कोणतंही साधन नव्हतं। जिल्हा परिषदेतली कशी 4थी पर्यंतची शाळा आणि मग अशा प्रकारची लोकांची तुटुपुंजी जमीन आणि अशा प्रकारची यावरती लोक आपल्या शेतावरती जमीन कसून आपलं उत्पन्न बघून आपल्या रोजरोटी कमवून त्यांची जी मुलं आहेत त्यांना शिकवून या ठिकाणी ही लोक वस्ती राहत होती। आणि या ठिकाणी धडपड करत असताना सर्व लोक साबळेवाडीतले शिक्षणाची ओढ लागलेली, शिक्षणाने कसं भलं होतं यासाठी प्रेरित झालेली मंडळी आणि धार्मिक दृष्ट्या ही मंडळी इतकी पुढे गेलेली होती की त्या ठिकाणी आमच्या जवळच एक पिंपळवंडी गाव आहे, तिथे एक अश्वलिंग संस्थान असल्यामुळं त्याचा त्या मंदिराचा आणि या
देवस्थानचा आणि या वाडीचा थोडासा संबंध असल्यामुळं लोक धार्मिक वृत्तीचे प्रथमपासून होते आणि गेल्या 1972 ते 80 पर्यंत या वाडीमध्ये रामायण लावलेलं होतं आणि ते रामायण वाचण्याचं भाग्य आम्हाला त्यावेळेस मिळाल्यामुळं आम्ही बोलण्यासाठी त्या माध्यमातून तयार झालेलो होतो. रामायण वाचण्याचं भाग्य, रामायण आणि रामायणातली जी पात्र आहेत निश्चितपणे एक जीवनाला दिशा देतात नाही का. आणि म्हणून अगदी प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी, अगदी रामकृष्ण हरी हे नाव जपत अगदी आयुष्य कंठित करणारी इथली माणसं सुखाने. तर त्याच गावामध्ये तुमचं साबळे कुटुंब नाही का, नाथा साबळे हे तुमचे वडील. तर साबळे कुटुंब ते त्या काळात नेमकं कसं होतं, तुमच्या कुटुंबात किती सदस्य, कसं वातावरण होतं नेमकं? खरं म्हणजे आमचं कुटुंब त्या परिसरामध्ये एक बऱ्यापैकी शिकलेलं कुटुंब होतं. त्याचं कारण असं की माझे आजोबा यशवंतराव रंबाजी साबळे हे त्या काळी भडकेल ग्रामपंचायतचे सरपंच होते. आणि मग यशवंतराव रंबाजी साबळे हे एक पांढरा फेटा आणि हे एक व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांचे आमचे थोरले चुलते बाबासाहेब साबळे यांना त्या काळी कचेरीमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथे तसे कारकुनाचे ते सबरेस्टर म्हणजे आता त्याला दुय्यम निबंधक म्हणतो. त्या काळातली नोकरी, कचेरीतली नोकरी, एक साहेब म्हणून आमच्या परिसरामध्ये यशवंतराव साबळेंनी एक साहेबला जन्म दिला आणि ते बाबासाहेब यशवंतराव साबळे. आणि दुसरे जे होते राहुरी विद्यापीठामध्ये माझे जे चुलते ते प्राध्यापक नारायण साबळे की ते करोनामध्ये आमच्या मृत्यूशी झाल्यामुळं हे दोन व्यक्ती आमच्या कुटुंब घडवायला आणि माझे वडील जे ते त्या ठिकाणी असलेले आमची शेती कसर आणि हे सर्व एकत्रित कुटुंब त्याही वेळे होतं. आजही आमचं कुटुंब संयुक्त आहे. साबळे कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंब. आजही अगदी आदर्श जर सांगायचा असेल तर तुमच्या कुटुंबाचा उल्लेख होतो नाही का. शेती कसणारे वडील आणि अगदी रानाची, त्या शेताची अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे काळजी करणारे वडील. लहानपणी जे वडील तुम्ही बघितले की ज्यांचे कष्ट नाही का, त्यांचा प्रामाणिकपणा, अनेक गोष्टी असतात. कारण आपण असतो ते फक्त वडिलांमुळे नाही का. तर वडील कसे होते नेमके? खरं म्हणजे आम्ही लहानपणापासून शिकत असताना वडील एकटेच घरी होते. दोन्ही चुलते नोकरीनिमित्त बाहेर होते. सर्व वडील शेती सकाळपासून पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमिनीत कष्ट करणे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात जनावरं होते. ते जनावरांची सर्व देखभाल करणे, हे सगळं कष्ट करत 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 हे प्रकारची परिक्रमा त्यांची नित्याची चालू असायची. निश्चितच. कारण शेतीमध्ये कसणारी माणसं आणि शेतीवर प्रेम करणारी माणसं ही ग्रेट असतात. कारण जगाची पोषण देते नाही का. आणि निश्चितपणे ते आहेत म्हणून आपण आहोत खरं तर, आणि म्हणून त्यांचा सन्मान झाला पाहिजे. कारण त्यांनी ते कष्ट घेतले नसते तर तुम्हाला इथपर्यंत येता आलं नसतं. नक्कीच नक्कीच. जसं वडिलांबद्दल बरोबर बोलला तसं मला एक विचार असं वाटतं की ज्या माऊलीने तुम्हाला जन्म दिला, हे जग दाखवलं, ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं, तर आईबद्दल काय सांगाल तुमच्या? खरं म्हणजे आईबद्दल सांगताना मी अजूनही प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी गावी जाणारा मनुष्य. त्याचं कारण असं आहे की माझ्या आईचं नुकतंच 12 मार्च 2023 रोजी निधन झालं. निधन झाल्यानंतर आणि निधन झाल्याच्या अगोदर मी गावी जाण्याचा बराचसा माझा फरक पडला. मी शनिवारी येणार आहे हे प्रत्येक वेळेस तिला माहीत असायचं आणि सकाळपासूनच आमची आई ग्रामीण भागातली ह्याला काय आवडतं, ज्या आवडणाऱ्या गोष्टी त्या ती करून ठेवत असेल. आणि माझ्या परिसरातील माझ्या याला माझा नामदेव आज येणार आहे ही सांगणारी माझी माऊली. खरं म्हणजे ती गेल्यामुळं सगळ्यात जास्त मला दुःख झालेलं आहे. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात. आणि अगदी सगळ्या गावाला आवडणारी तुमची आई, एक आदर्श माता नाही का. आणि कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं की आईने आपल्या बरोबर अगदी परमनंट राहिलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे, परंतु देव आज्ञेपुढे कोणाचं काही चालत नाही निश्चितपणे. आज एक विचार असं वाटतं साहेब की आईशिवाय तर आयुष्य नाही. आपण कितीही कमवा, काहीही करा, पण कोण नेमकं सांगायचं कोणाला. कारण सांगणारी व्यक्ती पाहिजे, ऐकणारी व्यक्ती पाहिजे आणि कौतुक करणारी सुद्धा व्यक्ती पाहिजे. कारण आपण पार्ट्या देतो, खर्च करतो, लोक तोंडापुरतं गोड बोलतात, कौतुक करतात, पण हे क्षणिक असतं. पण कुठलीही पार्टी न देता, कुठल्याही प्रकारची अगदी गिफ्ट न देता आयुष्यभर एकतर्फी प्रेम करणारी म्हणजे आई आपल्या. तर एक विचार असं वाटतं आज आई नाहीये
आणि निश्चितपणे साबळेवाडीला जायची जी चक्कर आहे ती आता कमी झाली असेल नाही का? नक्कीच. कारण जायचं नेमकं कोणासाठी? तर आईला कशा प्रकारे मिस करता? खरं म्हणजे आईची मिस म्हणजे इतकं ते अवघड आहे. आता जर गेलं तर तिथं आई नसते. आणि मग जे आमच्या तिथल्या महिला मंडळ आहे त्या मला नक्की सांगतात की तुमची जरी आई गेलेली असली तर आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुम्ही आमची इथे इकडे येत जा, जसं त्यांनी प्रेम लावलं तसं आम्ही तुम्हाला प्रेम देऊ. अशा प्रकारची आईची उणीव न भासून देणारी सुद्धा त्या ठिकाणी आमची आई समान असणारे महिला वर्ग सुद्धा माझ्या साबळेवाडी इथे असल्यामुळे निश्चितच गेलेलं दुःख आहे. परंतु उणीव न भासून देणारी सुद्धा जुनी जाणती महिला मंडळी माझ्या साबळेवाडीमध्ये आहे, त्याचा मला जरूर गर्व आणि अभिमान. जुनी मन आहे साहेब की माय मोर आणि मावशी जगू, परंतु हे फक्त वाचायला बरं वाटतं. भलेही मावशी प्रेमळ असेल, खूप देणारी असेल, पण आईची सर येत नाही. आई तुम्ही येणार आहे म्हणून वाट बघायची, बऱ्याचशा गोष्टी करायची नाही का, लेकराला काय आवडतं. आता जातात माया करणारी माणसं आहेत, परंतु मला काय आवडतं हे जाणारा कोणी नाही, कारण की जाणारी ती होती. नक्कीच आई जाते परंतु आई काहीतरी सांगून जाते. तसं तुम्हाला आईने काय सांगितलं नेमकं, म्हणजे काय काय नेमकं सांगणं असायचं? आई ज्या वेळेस गावी जातो त्यावेळेस खरं म्हणजे आईला आमच्या गावातील लोकांविषयी प्रेम, लोकांचं आईविषयी प्रेम हे एक नातं इतकं घट्ट होतं. आणि मग हे नातं घट्ट असताना ह्या वाडीतले लोक इतके चांगले आहेत, तुझ्यावर इतकी जीव लावतात, तू आल्यानंतर ह्या लोकांचे जे माध्यमातून इथं कधी कधी बरेचसे मंडळ इथे दवाखान्यामध्ये येत असत. कधी कधी मी गेल्यानंतर त्यांच्या अडचणी असायच्या कायदेविषयी, ह्यांना तू यांना सांग, ह्यांचं तिथं आल्यानंतर त्यांना तिथं जीव लाव, त्यांना कधी मधी जेवण नसलं जेवण दे, त्यांना भेटा. ही लोक अशा प्रकारचे लोक तुला भेटणार नाही. म्हणून आपल्या साबळेवाडीतली जी मंडळी आहेत त्या मंडळीला कधी विसरू नका. ही आपली लोक खूप चांगले आहेत. हे निश्चित प्रेम वाडीतलं असेल, नातेसंबंधातलं असेल, किंवा माझ्या पत्नीविषयी असेल की ती पत्नीचं भरभरून कौतुक करत होती, किंवा अशा प्रकारची तुला पत्नी भेटली, ही पत्नी भेटली आहेस म्हणून तुझं चांगलं झालेलं आहे अशी म्हणणारी माझी आई, पत्नीविषयी असेल, मुलाविषयी असेल, याविषयी खूप कौतुकाने बोलणारी माझी आई आणि निश्चित सगळ्यांना प्रेरणादायी ती होती. खरा तोची एकच धर्म जगाला प्रेम अर्पण सांगणारे साने गुरुजी, आणि साने गुरुजींना घडवणारी त्यांची आई. मला असं वाटतं की प्रत्येक आई आपला मुलगा साने गुरुजी व्हावा, आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराज व्हावा नाही का, आणि आपलं मूल चांगलं व्हावं असं आईला वाटतं. मला असं वाटतं साबळे साहेब की तुमच्या जडणघडणीमध्ये आईने काहीच कमी केले नाही. एवढं सुंदर तुम्हाला त्यांनी घडवलं आहे. आईचं नाव काय तुमचं? गंगूबाई नाथा साबळे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे जे काही तमाम लाखो कोट्यावधी प्रेक्षक आहेत, मी एक सांगू इच्छितो की आई असावी तर साहेबांची आईसारखी, की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल तुमच्या आईला या ठिकाणी सॅल्यूट करतं. सर आपण पुढे जाऊया आता. आई, वडील, गाव, कुटुंब याबद्दल भरभरून बोललात. आता आम्हाला ऐकायचं आहे की ॲडव्होकेट साबळे घडले कसे, म्हणजे तुमचं शिक्षण असेल, तुमचं ते आयुष्य असेल की ज्या आयुष्याने तुम्हाला इथपर्यंत आणलं. खरं म्हणजे इतकी खडतर प्रवास होता. मी सांगितलं की 4थी पर्यंत साबळेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकल्यानंतर 5वी पासून लगेच आमचा प्रवास 5वी पासून 12वी पर्यंत अंमळनेर भांड्याचे तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आम्ही त्या ठिकाणी घडलो. खरं म्हणजे ती शाळा इतकी महत्वाची आणि इतकी प्रेरणादायी आम्हाला ठरली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिकायला मिळालं ते आम्ही आमचं भाग्य समजतो. भाग्य या ठिकाणसारखे समजतो की त्या ठिकाणी त्या काळामध्ये आम्हाला M.K. भोसले नावाचे मुख्याध्यापक होते, आणि आमच्याच वाडीलगत असणारी एक उंडेवाडी म्हणून आहे, त्या ठिकाणचे एक शिक्षक आर्यल उंडे सर होते. यांनी आम्हाला शाळा शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. आमच्या आजोबाला तुमचा नातू कसा शिकला पाहिजे यासाठी प्रोत्साहित केलं. खरं म्हणजे ते उंडे सर सगळ्यात पहिले जर आमचे गुरु असतील शिक्षक असतील तर आर्यल उंडे. कारण यांनी जर आमच्या आजोबाला प्रोत्साहन दिलं नसतं तर आम्ही मुळात शिकलोच नसतो. आणि म्हणून तिथून आमची शिकण्याची जी सुरुवात झाली ती झाली रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्या मंदिर अंमळनेर. एक वेळेला स्वतःच्या वडिलांचं नाव बदलेल, परंतु शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी कदापि बदलणार नाही असं सांगणारे
कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्यांनी हे रयतचं जाळं, रयतचं रोपटं लावलं, आज त्याचा महावृक्ष आहे. आणि अशा या चांगल्या शाळेमध्ये तुम्हाला शिकता आलं. मला असं वाटतं की भाग्य आम्हाला लाभले की आम्ही त्या ठिकाणी शिकलो, नाही का. कारण ती शाळा आणि ते शाळेतले गुरुजी, कारण एकच ध्यास आहे फक्त की आपले लेकर घडले पाहिजे. विचारावं वाटतं की त्या काळामध्ये म्हणजे नेमकं मनामध्ये स्वप्न काय होतं तुमचं. म्हणजे आज वकील आहात मी पाहतोय, खरं तर जग पाहते, परंतु लहानशा नामदेवाच्या मनात काय होत त्यावेळेस. खरं म्हणजे त्या काळी आम्ही ग्रामीण भागातले मुलं, जेमतेम आमच्या गावातले काही मुलं, एक प्राचार्य राजपुरे सर म्हणून एक शिकत होते पुढं, प्राध्यापक MD साबळे सर ते एक शिकत होते आमच्या पुढं, आणि तसे आमच्या परिसरातील प्राध्यापक गाडे ही आणि ते पोस्ट ऑफ बीडमध्ये लागलेले एक पन्हाळकर शिक्षक, ही मंडळी आमच्या पुढे शिकत होती. आणि ही मंडळी मोठे होण्याची आणि शिकण्याचे एकच कारण मी सांगितले की गावात रामायण लावलं होतं आणि रामायणाच्या वाचनातून धडपडत होती. ही पोरे शिकत होती आणि मग ही काहीतरी पुढे शिकतायत, आपल्याला कुठेतरी शिकल्यानंतर काहीतरी होत. कारण खूप मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या पण उत्पन्न नव्हतं. कसे तरी जमिनीतून मिळणारं अन्नधान्य विक्री करायची आणि त्याच्यावरती कुटुंब चालायची. ह्या परिस्थितीतून ही साबळेवाडीतील झाडं घडत होते. म्हणून इच्छा होती कुठेतरी शिकावं, कुठेतरी मोठं व्हावं आणि ते मोठं होऊन आपल्या कुटुंबाला काहीतरी हातभार लावा ही इच्छा त्यामागची होती. मुळामध्ये तुम्ही एक उल्लेख केला आत्ताच की गावामध्ये त्या काळात रामायण लावलं होतं, नाही का, आणि ते बराच काळ चाललं. असं वाटतं की रामायण लावा, आणखी काही ते सांगायला लेकरांना, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा हे, आणि याचे पारायण झाले पाहिजेत. कारण लेकरांसमोर काही आदर्श पाहिजे. तुम्ही जर सतत त्या ठिकाणी जर अगदी चित्रपट टॉकीज हेच समोर असेल तर लेकरं घडणार नाही तर बिघडतील. तर अगदी त्या काळातली माणसं शोधणे होती, अगदी त्यांचं वागणं, कारण स्वतः या ठिकाणी त्यासाठी वागायची आणि एक आदर्श समोर ठेवायची. अगदी तो काळ म्हणजे भारावलेला काळ होता. अगदी सगळीच मुलं शिकण्यासाठी धडपडत होती, नाही का, आणि तीच धडपड ओघाने तुमच्यामध्ये होती. पण मी ते तुम्हाला विचारलं म्हणजे लहानपणी नेमकं काय मनात होतं, म्हणजे काय व्हायचं नेमकं. खरं म्हणजे मला लहानपणी इच्छा होती की कुठेतरी एक आपलं शिक्षक म्हणून नोकरी करण्याची, प्राध्यापक म्हणून नोकरी करण्याची इच्छा होती. माझं जसं LLB झाल्यानंतर माझं जसं पुणे विद्यापीठामध्ये माझा भूगोल हा विषय स्पेशल होता, त्याला मला MA ला नंबर लागलेला होता विद्यापीठात. परंतु माझे जे चुलते आहेत सबरेस्टार बाबासाहेब साबळे हे म्हणायला लागले की आम्ही नोकरी करतो साहेब म्हणून आम्हाला लोक संबोधतात. पण त्या काळीमध्ये 85 मध्ये तो 85चा पिरियड होता. ते म्हणले की नाही, वकील हा इतका चांगला प्राणी आहे आणि तू वकील हो, वकिलाला समाजात मान आहे, वकील समाजासाठी काहीतरी करू शकतो. आम्ही नुसतं इथं पैसा मिळू शकतो परंतु तू समाजासाठी काहीतरी करशील, म्हणून तू विद्यापीठात नको जाऊ, तू अहमदनगर इथे तुला मी इथं शिकवतो, तू इथं विधी क्षेत्रात प्रवेश घे. म्हणून त्यांच्या प्रेरणेने आणि मग माझ्या शेवटी प्रत्येक गोष्ट मी आजोबाच्या विचाराशिवाय काय करत नव्हतो. आणि मग आजोबांनी मला सांगितलं की नाही ते मानतात ते बरोबर आहे. म्हणून मी जागृतीला माझा पुणे विद्यापीठात त्या काळी नंबर लागलेला. मी अहमदनगर येथील लॉ कॉलेजमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला. आजोबा आज नाही परंतु त्यांनी सांगितलं की तू ते म्हणतायत नंतर लॉ कर, नाही का, विधी क्षेत्रात जा. आणि असं म्हणतात की जुन्या माणसांचं ऐकलं पाहिजे, मोठ्यांचं ऐकलं पाहिजे, कारण हे माणसं काही चुकीचं सांगत नाहीत, नाही का. आणि ठरवलं की आता आपल्याला वकील व्हायचं आहे. मग मला एक सर विचारायचं वाटतं की वकील होण्यासाठी तुमच्यासमोर काही आदर्श होता का. कारण काही वेळा काय असतं की आपण काहीतरी पाहिलेलं असतं, वाचलेलं असतं, कोणाची तरी प्रसिद्धी ऐकलेली असते आणि वाटतं की अरे आपण असा वकील झाला पाहिजे. खरं म्हणजे वकील होण्यासाठी माझ्यासमोर तसा कोणाचा आदर्श नव्हता. त्याचं कारण असं की यांनीच वकिलाला प्रवेश घेतल्यामुळं जागृती विद्यापीठात नंबर लागलेला इकडं प्रवेश घेत असताना मनात तर तसं काहीच नाही. आता लॉला प्रवेश घ्यायचा ना, ठीक आहे म्हणतात नाही हे चांगलं, या दृष्टिकोनातून मी त्यावेळेस प्रवेश घेतलेला होता. कारण तशी पार्श्वभूमी आमच्या कुटुंबात कोणी वकील नव्हतं, आम्हाला कधी त्याबद्दलची माहिती नव्हती. हा एक महिन्यात आमचा निर्णय झाला की वकिली क्षेत्रामध्ये इकडे लॉ क्षेत्रामध्ये यायचं. त्याचं कारण मूळ असं होतं की जे चुलते आमचे जे सांगत असायचे की वकिली व्यवसाय कसा चांगला आहे आणि वकील हा काय करू शकतो, किंवा आपली एवढी प्रॉपर्टी आहे, निदान वकिली तुझी चालली नाही तर ही प्रॉपर्टी जरी सांभाळलीस तरी तुझी वकिली क्षेत्रामध्ये ही झाल्याचं चांगलं म्हणता येईल, असं मला या ठिकाणी सांगायचं. इस दुनिया में
अपनों से बढ़कर कोई अपना नाही हा. असं वाटतं की आपली माणसं आपल्याला चांगलं सांगतात आणि तुम्ही ठरवलं की अरे आपल्याला वकील व्हायचं आहे, आपल्याला जायचंय कुठंतरी अगदी विधी क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. एक विचार असं वाटतं की एक वकील होऊन आज किती वर्ष झाले, नेमका काय अनुभव तो सांगा. माझा वकिलीचा जर तसा अनुभव सांगायचं जर म्हणलं, खरं म्हणजे मी ज्यावेळेस हे झालो, वकील झालो अहमदनगरला, वकील झाल्या झाल्या चुलत्याने पुन्हा त्याचंच पुन्हा नावासाठी घेतो, नाही म्हणले तुला मुंबई येथे जाऊन तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. आणि त्यांना एक सुंदरपैकी मला चुलत्याने म्हणजे मुलासारखं मला प्रेम दिलं आणि त्या ठिकाणी अहमदनगर येथील त्या काळी प्रसिद्ध असलेले झरकर वकिलाकडे मला ज्युनियरशिपला त्या ठिकाणी ठेवलं. अहमदनगरला 1 वर्ष राहिलं. मी तसं, मला बीड हे नवीन होतं, बीडचं मला काही माहित नव्हतं. मी तसं पुणे नगर या शहरात वावरलेलो होतो. मी थोडं शहरी वावरलेलं असल्यामुळे नंतर, कारण श्रीगोंदा नगर आणि पुणे, मला बीडकडे इकडे यायचं नव्हतं. परंतु पुन्हा 1 वर्षानंतर पुन्हा चुलत्याने सांगितलं की नाही, की आता बस 1 वर्ष तुला आता बीडला जायचंय. बीडला यायची तशी मानसिकता होत नव्हती, परंतु सांगितलं, पुन्हा सांगितलं किंवा तू आता बीडला जा, बीडला या ठिकाणी आलो. बीडला आलो तर तसं बीड हे ऑप्शन नव्हतं नाही, पण एक आहे की पहिल्यापासून स्वभाव असं की काका काय सांगतात आपल्याला त्याच्यावरच ऐकायचं, ते ऐकायचं, पुढे चालायचं. बीडला जायचं. बीडला आलो तर आता पुन्हा त्याच्यात पुन्हा वळण असं झालं. सांगितलं, आलो, एक पिशवी घेऊन आलो, पीटी आणि पिशवी, पीटी असायची त्या काळामध्ये, पीटी पिशवी घेऊन बीडला आलो. आल्यानंतर पहा, इथं आल्यानंतर इथं तर कुणी ओळखीच नव्हतं, फक्त एक त्या चुलत्याचे साडू इथं आरवाई शिंदे म्हणून जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करत होते आणि बऱ्यापैकी ते त्या जिल्हा परिषद नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या मुलाला त्यांच्या आश्रयाने या ठिकाणी एक रूम केली. आणि रूम करत असताना बोलका स्वभाव असताना नेमकं या ठिकाणी प्राध्यापक सुरेश गायकवाड, की सध्या विद्यापीठामध्ये चांगल्या पदावर आहे, आणि दुसरे एक प्राध्यापक खोसे आणि प्राध्यापक सोनवणे, ही टीम तिथं मला बलबीम कॉलेजच्या तिथं भेटली परिसरामध्ये. आणि बोलता बोलता एक नगरचे, दोन्ही नगरचे, एक गावचे, एक रूम तिघार म्हणून आम्ही केले आणि तिघे मिळून आमचा प्रवास बीड या ठिकाणी सुरू झाला. तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये प्रज्ञावंत, गुणी, ज्ञानी माणसं तुमचे रूम पार्टनर होते आणि मला असं वाटतं की संगत जशी असेल तसा माणूस विचार एक विचार असं वाटतं की या विधी क्षेत्रामध्ये साहेब येऊन आज किती वर्ष झाले आणि इथला नेमका अनुभव का काय नेमका आणि कशा प्रकारे स्टँड झाला ते सांगा. खरं म्हणजे मी आता ही झाल्यानंतर आम्ही गेल्या 30-32 वर्षापासून या विधी क्षेत्रात मी काम करतो. माझी त्या ठिकाणी बीडमध्ये आल्यानंतर पुन्हा माझ्या काका आरवाई शिंदे यांनी, भाऊसाहेब जगताप त्यावेळेस ते जिल्हा सरकारी वकील होते, त्यांच्याकडे माझी ज्युनियरशिपसाठी सुरुवात करायला विनंती केली आणि त्यांनी मला त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांच्या सहवासात मी या बीड शहरामध्ये, बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील व्यवसाय सुरुवात केला. विधी क्षेत्रातलं त्या काळातलं फार मोठं नाव कैलासवासी भाऊसाहेब जगताप नाही, आणि या व्यक्तीने अनेक लोकांना मार्गदर्शन केलं, अनेक माणसं उभी केली. मला असं वाटतं की कोणीतरी लागतं स्वच्छ मनाचं, निर्मळ मनाचं. अगदी मी तर म्हणेल की तुमच्यासाठी ते गॉडफादरच नाही का. नक्कीच. जसं सुरुवातीचा जो टप्पा होता, काका, वडील यांनी मार्गदर्शन केलं, गुरुजींनी मार्गदर्शन केलं, पण जो अंतिम टप्पा असतो की जिथं चांगला गुरु भेटला पाहिजे, कारण गुरु शिवाय दर्शन नाही कुठल्याच गोष्टीचं. ॲडव्होकेट भाऊसाहेब जगताप यांच्यामुळे खऱ्या अर्थानं इथली लिंक लागली आणि उभारता आलं. तर त्यांच्या मार्गदर्शनाकडे नेमकं नवीन काय शिकता आलं ते सांगा. खरं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन एक त्यांच्याकडनं एक काही गोष्टी जे शिकल्या, थोडं खूप आहे, थोडं एक मुद्दा सांगतो. पक्षकाराकडनं फीस कशी घ्यावी, किती घ्यावी आणि किती प्रमाणात घेतली पाहिजे. आम्हाला कधीही त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त फीस घेऊ नका, गोरगरिबाचे प्रामाणिकपणे काम करा आणि अभ्यास करून त्याची केस, त्याची कडीला कशी नेता येईल, न्याय काय होईल याची कधी पर्वा करू नका. अशा प्रकारचं सांगत असताना गोरगरिबाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून तुम्ही आपोआप पैसा तुमच्या मागे येईल, काम करत राहा, ही त्यांची प्रथम पासून सांगण्याची. पैशाची हाव करू नका, अगदी मिळते म्हणून कितीही घेऊ नका, प्रमाण ठेवा नाही का. मला असं वाटतं की ज्याला प्रमाण समजतं नाही का, कारण दूध आहे, साखर आहे, 1 कप दूध आहे, तर 1 कप दुधामध्ये 1 चमचा साखर ठीक आहे, पण साखर आहे म्हणून तुमचा अख्खा डबा 8 टाकत असताल तर मला असं वाटतं की तर मग ते योग्य वाटणार नाही. तसं तुमच्या गुरुने सांगितलं की बाबा रे की प्रमाणात घे,
आणि हे प्रमाण मला असं वाटतं की आजही तुम्ही ठेवलेलं आहे. नक्की नक्की ठेवले. सर, अनेक किस्से आहेत, अनेक लोकांना न्याय दिलेला आहे. तर काही प्रसंग सांगा की त्या व्यक्तीची खरंच परिस्थिती नव्हती म्हणजे फीस देण्याची, परंतु न्याय देणं आवश्यक होतं आणि अशा लोकांना आपण न्याय दिला. खरं म्हणजे मी माझा न्याय देण्याचं काम मी सगळ्यात जास्त प्रमाणात जर केलं असेल तर मी 2004 मध्ये बीड जिल्हा न्यायालयात सरकारी वकील म्हणून झालो. सरकारी वकील म्हणून झाल्यानंतर खरा ज्यावेळेस सरकारी वकील व्हायचं होतं त्यावेळेस मला त्या क्षेत्रात जावं की नाही हा माझ्यापुढे प्रश्न होता. त्यावेळेस सुद्धा कैलासवासी भाऊसाहेब जगतापने सांगितलं की नाही जा. सरकारी वकील झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गोरगरिबाला फिर्यादी पक्षाला न्याय देता येतो आणि तुम्ही तो न्याय द्याल म्हणून तुम्ही जा. आणि म्हणून आल्यानंतर मी या जिल्हा न्यायालयातील फिर्यादी पक्षाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच मला असं वाटतं की तुमचे गुरु पण सरकारी वकील, हो, तुम्हाला सरकारी वकील म्हणून काम करताल नाही का. अगदी हे करत असताना साहेब तुम्ही नेहमी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे, ते सांगा सर. सोशल वर्क करत असताना मी नेहमी माझं गाव कसं मोठं होईल, म्हणजे गावातील लोक शिकतील कसे, गावातील परिसर सुधारेल कसं, आरोग्य असेल, दळणवळणाची साहित्य असतील. मी माझ्या गावासाठी दळणवळणाबाबत मी रस्त्यासाठी 10 वर्ष मांडलो. मी त्या वेळ प्रसंगी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेली होती, कारण गाव तसं छोटं होतं, रस्त्याला ते लोकसंख्येच्या प्रमाणात रस्ता होण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. म्हणून मी राजकीय दृष्ट्या त्या काळामधील आत्ताचे असणारे सर्व राजकीय नेत्याकडून रस्ता मंजूर करून रस्त्याचं प्रमाण मी केलं. गावामधील मुलं शिकले पाहिजेत, नवे चांगले घडले पाहिजेत यासाठी प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर माझ्या परिसरामध्ये मी परिसरातील 2-4 गावचं एकमेकाच्या विरोधातलं कुणाचंही काम मी घेत नाही. आणि मग याचं कारण असं की मला त्या ठिकाणी सामाजिक काम करण्यासाठी संधी मिळते आणि वकील म्हणून मान मिळतो. निश्चित मला असं वाटतं की मान हा मागे त्याने मिळत नाही, तर तसं वागावं लागतं नाही का, तसं राहावं लागतं. साबळेवाडी या गावातील अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत एक आपण आदर्श आहात, आपुलकी आहे आणि गाव तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही गावावर प्रेम करता. मला असं वाटतं की निस्वार्थ भावनेने जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा लोक तुम्हाला जोडल्या जातात. जसं की आत्ता आपण बघतोय की मराठा आरक्षण म्हणजे समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील प्रयत्न करतायत. अगदी पाहता पाहता सगळा समाज महाराष्ट्रात त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना त्यांच्याशी जोडल्या गेला आहे. कारण देत राहा आणि त्याच्यामध्ये स्वार्थ ठेवू नका. सर, एक विचार असं वाटतं, तुम्ही स्वतः या ठिकाणी मराठा आहात, विचार असं वाटतं की मराठा आरक्षण यावर तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे याबाबत माझं असं मत आहे की गोरगरिबाची जी मुलं आहेत आजकाल झाले काय की वेगवेगळ्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये, मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश जर घ्यायचा म्हणला तर हे गरीब शेतकऱ्याचे मुले लाख रुपये फीस भरू शकत नाही. आणि मग या मुलं जर शिकायची असतील, मुलं मोठं घडायचं असेल, शेतकऱ्याची मुलं शिकायची असेल तर निश्चित त्यांच्यासाठी आरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की ही मुलं जर शिकलीच नाही, कारण हुशार मुलं आहेत, ग्रामीण भागातले मुलं काहीतरी करू इच्छितात आणि मग या आर्थिकदृष्ट्या जर ते शिकले नाही तर हे आरक्षण जर मिळालं तर त्या माध्यमातून ती मुलं शिकतील, त्या माध्यमातून मोठमोठ्या कॉलेजमध्ये ते प्रवेश घेऊ शकतील आणि त्या माध्यमातून त्यांचे कुटुंब ते उदरनिर्वाह करू शकतील. म्हणून या माध्यमासाठी तरी शिक्षणासाठी तरी आरक्षण मिळालं. निश्चितच खूप योग्य आपली भूमिका मांडली. सर, एक विचार असं वाटतं की आता तुमची जी पुढची पिढी आहे नाही का, तुम्ही मागची पिढी सांगितली काका, चुलते, वडील वगैरे, तर तुमची पुढची पिढी काय करते? पुढची पिढी जर म्हणली तर मला एक मुलगी आणि एक मुलगा. माझी मुलगी या ठिकाणून सेंट एन स्कूलमधून झाल्यानंतर मी तिला इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करून ती सध्या पुणे येथील ओरॅकल कंपनीमध्ये ती इंजिनियर म्हणून जॉब करते. आणि मुलगा जो आहे तो मुलगा मी लॉ क्षेत्रामध्ये चाललेला आहे. कारण एवढ्यासाठी की विधी क्षेत्र हे चांगलं आहे, वेगवेगळ्या नोकरी, एकटाच मुलगा असल्यामुळं वेगवेगळ्या शहरात नोकरी करण्यापेक्षा तो जवळच असावा आणि या ठिकाणी वकिली क्षेत्र हे खूप चांगलं आहे आणि त्यासाठी मी त्याला या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न. असं म्हणतात की माणसाच्या जडणघडणीमध्ये 2 व्यक्ती असतात खास करून, म्हणजे त्याला जपणार आहे, एक आई आणि बायको. तर आईबद्दल तुम्ही ऐकलंय आता, तुमच्या सौभाग्यवतीची तुम्हाला कशी अगदी पाठराखण असते किंवा सपोर्ट असतो? खरं म्हणजे माझ्या पत्नीचा माझ्या कुटुंब जडणघडणीत खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे. कारण आम्ही धाव काम करतो, दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवसायात काम करत असताना माझी मुलं शिकवण्यासाठी, दोन्ही मुलं शिकवण्यासाठी पराकाष्ठा करण्यासाठी माझ्या पत्नीने प्रयत्न केलेला आहे. माझं जे कुटुंब आहे वेळोवेळी गावाकडं जाणं, आई वडिलांसाठी तिच्यासाठी
वेळोवेळी मदत करणं, त्यांचे दवाखाने करणं, या सर्व आणि नातेवाईकासाठी जाणं येणं, ह्यासाठी सर्व परितोष पत्नीने मला प्रयत्न केलेले आणि नवे त्यासाठी मला मदत केलेली, जेणेकरून मी माझ्या व्यवसायाला वेळ त्यासाठी देतो. देश चालतो मुळामध्ये जय जवान जय किसान, आणि अगदी पेशाने किसान असलेले, शेतीवर प्रचंड प्रेम करणारे आणि शेतीनिष्ठ शेतकरी सन्माननीय नाथा साबळे, येस, आणि त्यांचे हे चिरंजीव. अगदी मला विचारावं असं वाटतं की सर, आतापर्यंत हा जो प्रवास आहे तुमचा, म्हणजे या पूर्ण प्रवासाचं श्रेय, या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? खरं म्हणजे या सगळ्या प्रवासाचं श्रेय मी पहिल्यांदा देऊ शकतो की माझे आजोबा यशवंतराव साबळे, आणि त्यानंतर माझे चुलते बाबासाहेब साबळे, आणि त्यानंतर बीडमध्ये आल्यानंतर कैलासवासी भाऊसाहेब जगताप, आणि त्यानंतर बीडमधील माझी जी टीम वर्क काम करणारे, मग त्या ठिकाणी ॲडव्होकेट कृष्णा पंडित असतील, ॲडव्होकेट शहाजी जगताप असतील, ॲडव्होकेट महादेव तुपे जी नारायणगडचे ट्रस्टी ते असतील, तसे नाव घेण्यासाठी बीड शहरातील मला या ठिकाणी जी प्रोत्साहित केलं की प्राचार्य रामराव शिंदे जी विधी महाविद्यालयात प्राचार्य होते, त्यांनी मला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये घेऊन आणि मला प्रोत्साहित करून मी या ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांचंही मी या ठिकाणी करतो. आणि मग बीड शहरातील मला प्रोत्साहित देण्यासाठी म्हणजे त्या काळामध्ये मला बीड शहरातील माजी मंत्री सुरेश नवले यांनी सुद्धा मला खूप मोलाची मदत केली, आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी ॲडव्होकेट विवेकानंद सानप, जी विवेकानंद सानपांची टीम, ज्या आता सध्या असलेले जिल्हा सरकारी वकील राग साहेब, ही सर्वांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जडणघडीत मला मदत झाली. रोहनजी, तुमचे वडील जे की प्रसिद्ध विज्ञ आहेत ॲडव्होकेट साबळे साहेब, त्यांची मी मुलाखत घेतली आहे, त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे, चारित्र्य संपन्न गुणी असे तुमचे वडील. तर वडिलांबद्दल एक मुलगा म्हणून काय भावना व्यक्त कराल? म्हणजे वडील म्हणून खूप चांगले आहेत शिकवायला, ॲज अ टीचर, ॲज अ सगळे पॅरेंट्स म्हणून सगळं असं चांगलं, काय म्हणतात त्याला, की सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. विचारावं असं वाटतं की तुम्ही स्वतः आता वकील आहात, प्रॅक्टिस करणार आहात, नाही का? हो. काय असतं की पहिल्या टप्प्यामध्ये वडील आपल्याला द्यायला असतात, आणि एक वेळ येते की आपण पण दिलं पाहिजे. तर आता मग तुम्हाला विचारतो मी की वडिलांना आणि आईला जर द्यायचं म्हणत तर काय द्याल नेमकं? मी तर सध्या वेळही देईल, आणि समजा जे जे त्यांना आवडेल माझ्याकडून ते देऊ शकतो, प्रेम वगैरे सगळं देता येईल त्यांना. ताई, आत्ताच्या ठिकाणी तुमचे मिस्टर सन्माननीय ॲडव्होकेट साबळे साहेब यांची मी मुलाखत घेतली आहे. एक कर्तबगार व्यक्तिमत्व, नाही का, समाजामध्ये एक चांगलं वावरणारं व्यक्तिमत्व, समाजभूषण आहेत ते. तर आपल्या पतीबद्दल काय भावना व्यक्त करायला या प्रसंगी? ते समाजभूषण, समाजासाठी त्यांनी खूप केले, आणि कुटुंबासाठी पण खूप केअरिंग, अजून काळजी करतात, काळजी करणारे. हो, काळजी. मग त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. पाहिले आपण की केल्याने होत आहे रे, आधी हे केल्याची पाहिजे. कारण अगदी पाटोदा तालुक्यातील साबळेवाडी या लहानशा गावातून सुरू झालेला प्रवास, एक जिद्दी व्यक्तीचा हा प्रवास आहे. अगदी मी तर म्हणेल की तसं राम हे आपण नाव ऐकतो, नाही का, या देवाचं नाव आपण ऐकतो, कारण राम म्हणजे काय तर ऐकणारा. रामाने सतत ऐकलं, वडिलांचं ऐकलं, आईचं ऐकलं, नाही का, भावाचं ऐकलं. तसं या ठिकाणी मी तर म्हणेल की आधुनिक काळातले राम आहेत. वडिलांनी सांगितलं ते ऐकलं, काकांनी सांगितलं ते ऐकलं. काका म्हटले तुला वकील व्हायचंय, वकील झाले. काका म्हटले बीडला जा, तर बीडला आले. मला असं वाटतं की ऐका, कारण ऐकल्यामध्येच, या ऐकण्यामध्येच आपलं भलं असतं, म्हणून ऐकलं पाहिजे. आता बघतो आपण की बरीचशी मुलं ऐकतात, पाणी ऐकतात पण आणत नाहीत, नाही का. ऐकलं पाहिजे, कारण मोठी माणसं चुकीचं सांगत नाहीत, चांगलं सांगतात, आणि म्हणून मोठ्यांचा मान करा, मोठ्यांचं ऐकत चला. हल्ली लोक न ऐकत असल्यामुळे कोणी सांगत पण नाही, म्हणून ऐका. अगदी मी म्हणेल की ही मुलाखत नाही तर एक प्रकारचं डिजिटल आत्मचरित्र आम्ही आपल्यासमोर मांडलं आहे. एक आदर्श जीवन कसं असावं, कसं जगलं पाहिजे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट साबळे साहेब. साहेब, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, आणि तुमचा पुढचा जो प्रवास आहे तो आणखी चांगला हो, यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा. निश्चित अशी मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.